Hello everyone. In the previous lecture, what we have seen, we have seen lines and hyperplanes. Next, open and close half spaces. Then we have seen some theorems and examples on hyperplanes. Okay. Now in this lecture, we continue our next theorem. What is that? Let S and T be two convex sets in the space Rn. Then alpha S plus beta T is also a convex set. Okay, for alpha beta belongs to R. ओके, तर काय दाखवायचं आपल्याला थेरममध्ये, जर S आणि T हे दोन कॉन्वेक्स सेट असतील आपल्याकडे तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय, तर अल्फा S प्लस बीटा T वेअर अल्फा अँड बीटा बिलॉंग्स टू R also a convex set. ओके, सो आपल्याला कॉन्वेक्स सेटची डेफिनेशन ऑलरेडी माहीत आहे. ओके, तर ती काय आहे, जर आपण त्या सेटमध्ये दोन पॉईंट कन्सिडर केले तर त्या दोन पॉईंटना जोडणारी लाईन जर ती त्या सेटमध्ये येत असेल तर त्या सेटला आपण कॉन्वेक्स सेट म्हणतो. ओके, सो आपल्याकडे ते दोन सेट कोणते आहेत, लेट यस कंटेनिंग Rn अँड T which is subset of Rn be two convex sets. Okay, and alpha beta belongs to R. Okay, सो आपल्याला काय दाखवायचं आहे, तर अल्फा S प्लस बीटा T हा कॉन्वेक्स सेट दाखवायचा आहे, वेअर S अँड T आर ऑलरेडी अ कॉन्वेक्स सेट. ओके, सो फर्स्ट आपण काय कन्सिडर करणार, अल्फा S आणि बीटा T या सेटमधील दोन पॉईंट कन्सिडर करणार, which is x and y. So let x and y be 2 points in alpha S plus beta T. Okay, so this can be written as x is equals to alpha u1 plus beta v1 and y is also written as alpha u2 plus beta v2, where u1 and u2 belongs to S and v1 and v2 belongs to T. Okay, सो आपण एक्स आणि वाय आपले दोन पॉईंट्स कसे असतील, तर एक्स इज इक्वल्स टू अल्फा u1 प्लस बीटा v1. ओके, वेअर u1 बिलॉंग्स टू S and v1 बिलॉंग्स टू T. सिमिलरली y इज इक्वल्स टू अल्फा u2 प्लस बीटा v2, वेअर u2 बिलॉंग्स टू S and v2 बिलॉंग्स टू T. ओके, सो now consider any scalar lambda where lambda lies between 0 and 1. Okay. Consider the line equation. What is that? Lambda x plus 1 minus lambda y. Okay. Then substitute value of x and y into this equation. Okay. What is x? Alpha u1 plus beta v1. So we get lambda into alpha u1 plus beta v1 plus 1 minus lambda into y काय आपला alpha u2 plus beta v2. Okay. So this substitute here. Then if we take alpha common and lambda multiply to this bracket, we get lambda u1 plus alpha आपण कॉमन घेतला या पूर्ण इक्वेशन मधून, तर काय येईल, अल्फा इंटू लॅम्बडा u1 प्लस 1 मायनस लॅम्बडा u2. सिमिलरली जर बीटा कॉमन घेतला तर काय येईल, लॅम्बडा v1 प्लस 1 मायनस लॅम्बडा v2. ओके, सो हे आपल्याला दोन इक्वेशन भेटले आपल्याला हे, तर त्याला आपण 1 म्हणू. ओके, सो पण आपल्याला माहीत काय आहे, S and T आर कॉन्वेक्स सेट. ओके, तर आपल्याला माहीत काय आहे, S and T आर कॉन्वेक्स सेट आहे. तर कॉन्वेक्स सेट आहेत म्हणजेच काय, ते कॉन्वेक्स सेटची कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजेच जर u1 u2 बिलॉंग्स टू S, देन लॅम्बडा u1 प्लस 1 मायनस लॅम्बडा u2 also belongs to S for lambda lies between 0 and 1. Similarly for T सेटसाठी काय असेल, v1 and v2 belongs to T, then lambda v1 plus 1 minus lambda v2 also belongs to T for lambda lies between 0 and 1. म्हणजेच काय आपली कॉन्वेक्स सेटची कंडिशन आहे. जर दोन पॉईंट त्या सेटमध्ये असेल तर त्याच पॉईंटना जॉईंट करणारी लाईन पण त्याच सेटमध्ये असेल. ओके, सो
फ्रॉम दिस 3 इक्वेशन व्हॉट वी कॅन से फ्रॉम 1, 2 अँड 3 काय पाहू शकतो आपण लॅम्बडा एक्स प्लस 1 मायनस लॅम्बडा वाय बिलॉंग्स टू अल्फा एस प्लस बीटा टी वेअर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1. ओके, सो इथं काय केलं आपण या ठिकाणी फक्त तर ही आपली कुठे जाणार आहे ही व्हॅल्यू लॅम्बडा U1 प्लस 1 मायनस लॅम्बडा U2 यसमध्ये आणि लॅम्बडा V1 प्लस 1 मायनस लॅम्बडा V2 टीमध्ये जाणार आहे. सो ही टोटल व्हॅल्यू आपली अल्फा एस प्लस बीटा टीमध्ये जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे लॅम्बडा एक्स प्लस 1 मायनस लॅम्बडा वाय बिलॉंग्स टू अल्फा एस प्लस बीटा टी. ओके, thus xy belongs to alpha s plus beta t, which implies that the line joining these 2 points x and y is also belongs to alpha s plus beta t. So alpha s plus beta t is a convex set. ओके की आपण आणखी एकदा पाहू थेरम कसा प्रूव्ह केला ते. तर आपल्याकडे 2 सेट होते s and t. तर ते कसे होते कॉन्वेक्स सेट्स होते. ओके, तर त्या 2 सेटचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर अल्फा एस प्लस बीटा टी इज ऑल्सो एक कॉन्वेक्स सेट आहे असं दाखवायचं होतं. वेअर अल्फा अँड बीटा आर बिलॉंग्स टू आर. ओके, सो आपले 2 सेट कसे आहेत एस अँड टी हे कॉन्वेक्स सेट आहेत. ओके, देन आपण काय केलं हा सेट आपल्याला कॉन्वेक्स दाखवायचा आहे म्हणून त्यातील 2 पॉईंट आपण कन्सिडर केले. कोणते आहेत तर ते एक्स अँड वाय. तर ते आपण कसं लिहू शकतो एक्स इज इक्वल्स टू अल्फा U1 प्लस बीटा V2 अँड वाय कसा लिहू शकतो अल्फा U2 प्लस बीटा V2. ओके, वेअर U1 बिलॉंग्स टू S, V1 बिलॉंग्स टू T, U2 बिलॉंग्स टू S and V2 बिलॉंग्स टू T. So U1 U2 बिलॉंग्स टू S and V1 V2 बिलॉंग्स टू T. Now for any scalar lambda where lambda lies between 0 and 1, consider the equation of line. What is that? Lambda x plus 1 minus lambda y. Okay, so just substitute values of x and y in this expression. We get lambda into alpha U1 plus beta V1 plus 1 minus lambda into alpha U2 plus beta V2. ओके, जर आपण यातून अल्फा कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील लॅम्बडा U1 प्लस 1 मायनस लॅम्बडा U2. सिमिलरली जर बीटा कॉमन घेतला तर लॅम्बडा V1 प्लस 1 मायनस लॅम्बडा V2. ओके, पण आपल्याला काय माहीत आहे एस अँड टी हे 2 कॉन्वेक्स सेट्स आहेत. ओके, सो ते कॉन्वेक्स सेटची कंडिशन सॅटिस्फाईज करतील. म्हणजेच काय होईल जर U1 U2 बिलॉंग्स टू S असेल तर लॅम्बडा U1 प्लस 1 मायनस लॅम्बडा U2 बिलॉंग्स टू S. ओके, फॉर लॅम्बडा लाईज बिटवीन 0 अँड 1. Similarly for T set V1 V2 belongs to T, then lambda V1 plus 1 minus lambda V2 also belongs to T for lambda lies between 0 and 1. So from 1, 2 and 3 what we can say this value belongs to S and this value belongs to T. So alpha into this term plus beta into this term also belongs to the set alpha S plus beta T. So lambda x plus 1 minus lambda y also belongs to alpha s plus beta t. Okay, where lambda lies between 0 and 1. Thus for any 2 points from this set alpha s plus beta t which are x and y, then the line joining these 2 points is also belongs to that set alpha s plus beta t. Okay, so hence alpha t plus beta t, alpha s plus beta t is a convex set. ओके, सो नेक्स्ट आपण काही कोरोलरी आहेत पहा. ओके, कोरोलरी काय आहे तर इफ S and T be 2 convex sets in Rn, then S plus T, S minus T, alpha S and are also a convex set. ओके, कॉन्वेक्स सेट्स. ओके, तर हे आपण कशावरून सांगू शकतो तर आपल्याला हा थेरमवरून आपण हे कोरोलरी फाइंड केलं. कसे जर आपल्याकडे अल्फाची व्हॅल्यू 1 आणि बीटाची पण व्हॅल्यू 1 असेल तर आपल्याला काय भेटेल S प्लस टी. सो S अँड टी जर कॉन्वेक्स सेट असतील तर S प्लस टी हा पण कॉन्वेक्स सेट असेल. सिमिलरली जर अल्फाची व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर केली बीटाची -1 तर आपल्याला काय भेटेल S मायनस टी. सो S मायनस टी असो कॉन्वेक्स सेट. आणि नेक्स्ट काय आपण बीटा जर आपण 0 कन्सिडर केला तर आपल्याला काय राहील अल्फा S. सो
एस अँड टी आर कॉन्वेक्स सेट असतील तर अल्फा एस पण कॉन्वेक्स सेट असेल फॉर अल्फा बिलॉंग्स टू आर. ओके, तर हे आपल्याला कोरोलरी भेटले ह्या थेरमवरून. ओके, सर आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे? कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. ओके, तर ते काय आहे पाहू. ए कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ ए फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स x1 x2 up to so on xn and let lambda j is equals to where j running from 1 to m be non-negative real numbers, then the point x is equals to lambda 1 x1 plus lambda 2 x2 plus and so on lambda n xm is a convex combination of vectors. Okay, where summation I running from 1 to m lambda j is equals to 1. ओके, वेअर लॅम्बडा आय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं पहा, 2 पॉईंटसाठी आपण लाईनचं इक्वेशन फाइंड केलं होतं. काय होतं तर ते एक्स इज इक्वल्स टू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2. जर आपल्याकडे फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतील कोणते तर x1 टू xm, तर त्यांचं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आपण कसं लिहिणार तर ते x इज इक्वल्स टू लॅम्बडा 1 x1 प्लस लॅम्बडा 2 x2 प्लस अँड सो ऑन लॅम्बडा n xm. ओके, आणि त्या कंडिशनमध्ये काय पाहिजे तर या सर्व लॅम्बडा आहेत ना, जे लॅम्बडा 1 टू लॅम्बडा m त्यांची समेशन ही 1 असली पाहिजे. ओके, तर आपण 2साठी कसं पाहिलं होतं, x इज इक्वल्स टू लॅम्बडा x1 प्लस 1 मायनस लॅम्बडा x2. तर ह्या कंडिशनमध्ये काय होतं, हा आपला लॅम्बडा 1 कन्सिडर केलं तर आपण हा कसा लिहू शकतो, लॅम्बडा 1 x1 प्लस लॅम्बडा 2 x2. तर ह्या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 आपली 1 व्हॅल्यू आली पाहिजे. ओके, तर ती येते का पहा. तर हे लॅम्बडा 1 काय आपला लॅम्बडा आहे आणि 1 मायनस लॅम्बडा 2 काय 1 मायनस लॅम्बडा. सो लॅम्बडा प्लस 1 मायनस लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. ओके, जसं आपण हे 2साठी केलं तसं आपल्याला हे एमसाठी आपल्याला कॉन्वेक्स कॉम्बिनेशन आहे फायनाईट नंबर ऑफ वेक्टर्सचं. ओके, so a convex combination of finite number of points x1 to xm and lambda j be a non-negative real numbers, then the point x is equals to lambda 1 x1 plus lambda 2 x2 plus and so on lambda m xm is a convex combination of vectors. Okay, m vectors where summation of all lambda is equals to 1, where lambda is greater than equals to 0. Okay, non-negative आहे म्हणून greater than equal to 0. Okay, तर हे झालं कॉन्वेक्स कॉम्बिनेशन. नेक्स्ट काय ते पाहू. नेक्स्ट आपल्याकडे एक थेरम आहे कॉन्वेक्स कॉम्बिनेशनवरती. तर थेरम काय पहा, द सेट ऑफ ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन ऑफ फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स x1 टू xm इज ए कॉन्वेक्स सेट. म्हणजेच काय दाखवायचं आहे आपल्याकडे, जे आपल्याकडे फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स आहेत x1 टू xm त्यांचं जर आपण कॉन्वेक्स कॉम्बिनेशन घेतलं आणि त्याचा एक सेट तयार केला तर तो सेट पण आपल्याला कॉन्वेक्स सेट आहे असं दाखवायचं आहे. म्हणजेच आपण काय करू, एक सेट कन्सिडर करू ज्याच्यामध्ये सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशन असतील फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्सचे. ओके, सो आपला एक्स कसा आहे, एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट आय रनिंग फ्रॉम 1 टू m लॅम्बडा आय एक्स आय. म्हणजेच काय तर फायनाईट नंबर ऑफ कॉम्बिनेशन आहे हे, आणि असे सगळे एक्सचा हा सेट सी आपण कन्सिडर केला. ओके, वेअर लॅम्बडा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ ऑल लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. ओके, तर ह्या सर्व लॅम्बडाची सम काय असेल 1 असेल. ओके, तर आपण ही कॉन्वेक्स कॉम्बिनेशनच्या डेफिनेशनमध्ये पाहिलेच आहे ही सम 1 का असेल ते. ओके, तर आपल्याला काय दाखवायचं आहे, हा सेट सी आहे तो कॉन्वेक्स सेट आहे असं दाखवायचं आहे. ओके, ओके, तर सेट सी आपण कसा कन्सिडर केला आहे, असे एक्स की जे फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स विच आर x1 टू xmच्या कॉन्वेक्स कॉम्बिनेशनमध्ये लिहू शकतो. वेअर लॅम्बडा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. ओके, ओके, सो काय दाखवायचं आपल्याला, वी हॅव टू शो दॅट सी इज ए कॉन्वेक्स सेट. ओके, सो कॉन्वेक्स सेट दाखवणार म्हणजे काय करणार आपण,
फर्स्ट त्या सेटमधील 2 पॉईंट कन्सिडर करणार आणि त्या 2 पॉईंटना जॉईन करणारी लाईन पण त्याच सेटमध्ये येते असं आपण दाखवणार. सो फर्स्ट आपण 2 पॉईंट काय कन्सिडर करू, एक्स डॅश आणि एक्स डबल डॅश बी 2 पॉईंट्स इन सी, वेअर सी इज 2 पॉईंट्स इन सी, 2 पॉईंट्स इन सी. तर आपण हे 2 पॉईंट्स कसे लिहू शकतो, तर सी मधले आपले पॉईंट्स कसे आहेत पहा. एक्स इज इक्वल्स टू समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय एक्स आय. ओके, सो आपण एक्स डॅश कसा लिहिणार, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश एक्स आय. ओके, तर आपण हे अशा फॉर्ममध्ये लिहिणार, वेअर लॅमडा आय डॅश ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ ऑल लॅमडा आय इज इक्वल्स टू 1. ओके, सिमिलरली आपण एक्स डबल डॅश हा पॉईंट कसा लिहिणार, तर एक्स डबल डॅश इज इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डबल डॅश एक्स आय, वेअर लॅमडा आय डबल डॅश ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ ऑल लॅमडा आय डॅश डबल डॅश इज 1 विच इज. सो एक्स डॅशने आपण एक्स डबल डॅश हा असा का लिहिला, तर तो सेट सी मधला इलेमेंट आहे. तर सेट सीचे एलिमेंट कसे आहेत आपले, एक्स इज इक्वल्स टू आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा एक्स आय, वेअर लॅमडा इज ग्रेटर दॅन 0 अँड लॅमडा इज सम ऑफ लॅमडा इज इक्वल्स टू 1. सो एक्स डॅश आणि एक्स डबल डॅश आपला हा झालेला आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आपण एक लाईन कन्सिडर करणार ह्या 2 पॉईंट्सनं जोडणारी. कोणत्या, तर एक्स डॅश आणि एक्स डबल डॅश. तर त्या लाईनचं इक्वेशन कसं आहे आपलं, लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा डबल एक्स डॅश एक्स डबल डॅश. ओके, सो दिस लाईन आपण एक्स म्हणू, वेअर लॅमडा लाईज बिटवीन 0 अँड 1. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा एक्स डबल डॅश. तर ही लाईन आहे ती आपल्याला सेट सी मध्ये आहे असं दाखवायचं आहे, म्हणजेच एक्स हा पॉईंट सेट सी आय मध्ये आहे असं दाखवणार आहे आपण. ओके, सो तर आपण इथं एक्स डॅश आणि एक्स डबल डॅशची व्हॅल्यू पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. तर काय येईल, एक्स डॅश काय आपला आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश एक्स आय, सो लॅमडा इंटू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा एक्स डॅश एक्स आय प्लस 1 मायनस लॅमडा आणि एक्स डबल डॅश काय आपला, तर ही टर्म आहे विच इज दॅट आय रनिंग फ्रॉम समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डबल डॅश एक्स आय. ओके, सो एक्स आय आपण कॉमन घेऊ आणि समेशन पण बाहेर घेऊ याच्या. तर काय राहील आतमध्ये, लॅमडा लॅमडा आय डॅश प्लस 1 मायनस लॅमडा लॅमडा आय डबल डॅश. ओके, सो हे आपण टोटल टर्म काय कन्सिडर करू, तर म्यू आय. ओके, तर आपण या टोटल टर्मला काय म्हणलं आहे, म्यू आय. सो काय होईल आपलं इक्वेशन, आय रनिंग फ्रॉम 1 to m समेशन म्यू आय एक्स आय, वेअर म्यू आय आपण काय काय कन्सिडर केलं टर्म, लॅमडा लॅमडा आय डॅश प्लस 1 मायनस लॅमडा लॅमडा आय डबल डॅश. ओके, फॉर आय रनिंग फ्रॉम 1 to n. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, तर म्यू आय हा ग्रेटर दॅन 0 आहे आणि सम ऑफ ऑल म्यू आय इज इक्वल्स टू 1 आहे असं आपण दाखवणार आहे. ओके, तर त्यावरून आपली कंडिशन सॅटिस्फाय होईल. ओके, त्यासाठी काय करणार आपण, फर्स्ट आपल्याला काय माहीत आहे, तर लॅमडा आय डॅश इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड लॅमडा आय डबल डॅश इज ऑल्सो इज ग्रेटर दॅन 0. सो याच्यावरून काय सांगू शकतो आपण, ही होल टर्म आहे ती ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आहे. लॅमडा तर आपलं ऑलरेडी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आहे, सो म्यू आय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 झालं आपलं. ओके, सो नेक्स्ट काय दाखवायचं आपल्याला, समेशन ऑफ म्यू आय इज इक्वल्स टू 1 असे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी कन्सिडर करूया समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m म्यू आय इज इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m म्यू आय काय आपला लॅमडा लॅमडा आय डबल डॅश प्लस 1 मायनस लॅमडा लॅमडा आय डबल डॅश. ओके, तर ही टर्म आपण इथं पुट केली. सो यातून जर लॅमडा कॉमन काढला फर्स्ट टर्ममधून, तर आतमध्ये काय राहील, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश. सिमिलरली 1 मायनस लॅमडा कॉमन घेतला आपण कारण तो कॉन्स्टंट असेल कारण सम आपली आय वरती रन होते. ओके, सो 1 मायनस लॅमडा आय इंटू दिस टर्म. पण आपल्याला ऑलरेडी माहीत आहे
समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश इज इक्वल्स टू 1, म्हणजे टोटल सम ही 1 आहे. सिमिलरली ही लॅमडा आय डबल डॅशची सम पण 1 आहे. सो जस्ट सबस्टिट्यूट दिस टर्म ॲज 1 अँड दिस टर्म इज ऑल्सो 1. सो आपल्याकडे काय राहील, लॅमडा इंटू 1 प्लस 1 मायनस लॅमडा इंटू 1 विच इज इक्वल्स टू 1. सो प्लीज सम काय आली, 1 आली. तर त्याच्यावरून आपल्याला काय भेटलं, आपल्याला एक्स इज इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m म्यू वाय एक्स आय वेअर म्यू वाय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ म्यू वाय इज इक्वल्स टू 1. ओके, विच इज दी कंडिशन ऑफ कोणत्या सेटची कंडिशन आहे आपल्या, तर ही सेट सी मधले इलेमेंट आपले या टाईपमध्ये आहे. सो आपला एक्स हा इलेमेंट म्हणजेच काय, तर लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा एक्स डबल डॅश इज ऑल्सो बिलॉंग्स टू दी सेट सी. म्हणजेच काय, आपण 2 पॉईंट घेतले होते कोणते, तर एक्स डॅश आणि एक्स डबल डॅश इन सी. सो देअर लाईनचं इक्वेशन काय आहे, तर लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा डबल एक्स डॅश विच ऑल्सो बिलॉंग्स टू सी. तर याच्यावरून काय म्हणू शकतो आपण, सी इज ए कॉन्व्हेक्स सेट. ओके, हेन्स x will be the convex combination of vectors x1 to x2, that is xi belongs to C. Thus for each pair point x dash and x double dash is also belongs to C, then the line segment joining them is also contained in the set C. Okay, so set C is a convex set. Okay, तर आपला थेरम झाला. तर आणखी एकदा पाहू आपला थेरम काय होता. The set of all convex combination of a finite number of points x1 to xm is a convex set. काय दाखवायचं होतं आपल्याला, कॉन्व्हेक्स सेट ऑफ ऑल कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशन ऑफ फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स. म्हणजेच सेट सी आपला कसा आहे, तर एक्स सच दॅट एक्स इक्वल्स टू ऑल कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशनचा सेट आहे. ओके, वेअर लॅमडा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ लॅमडा इज इक्वल्स टू 1. म्हणजेच काय, जर आपण एक सेट घेतला सी, त्याच्यामध्ये असेच एलिमेंट्स असतील की जे फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स म्हणजे x1 to xm हे जर पॉईंट्स घेतले तर त्यांचं कॉन्व्हेक्स कॉम्बिनेशनचा सेट्स असेल. ओके, सो सेट सी आपला कसा आहे, x such that x is equals to summation I running from 1 to m lambda I xi, where lambda is greater than equals to 0 and summation I running from 1 to m is equals to 1. Then we have to show that C is a convex set. Okay, तर आपल्याला हा सेट हा कॉन्व्हेक्स सेट आहे असं दाखवायचं आहे. कॉन्व्हेक्स सेट आहे दाखवणार आहे म्हणजे काय करणार, फर्स्ट त्या सेटमधील 2 पॉईंट कन्सिडर करणार आणि त्यांना जोडणारी लाईन त्या सेटमध्ये येते असं दाखवणार आहे आपण. ओके, सो लेट एक्स डॅश अँड एक्स डबल डॅश बी 2 पॉईंट्स इन सेट सी. ओके, तर हे आपण 2 पॉईंट कन्सिडर केले सेट सीमध्ये, तर ते कसं लिहिणार आपण, सेट सीमध्ये आहेत हे 2 पॉईंट म्हणजेच ते सेट सीची कंडिशन सॅटिस्फाईज करणार. तर काय येईल, एक्स डॅश इज इक्वल्स टू समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश एक्स आय वेअर लॅमडा इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 and summation of all lambda is equals to 1. Okay, similarly x dash point पण आपण कसा लिहिणार, summation I running from 1 to m lambda I double dash xi where lambda I double dash greater than equals to 0 and summation of all lambda is equals to 1. Okay, नेक्स्ट काय करणार आहे आपण, एक लाईन घेणार आहे ह्या 2 पॉईंट्सना जोडणारी एक्स डॅश आणि एक्स डबल डॅशना. तर ती लाईन काय आहे, लाईनचं इक्वेशन काय आपलं, लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा डबल एक्स डॅश वेअर लॅमडा लाईज बिटवीन 0 अँड 1 आणि त्या लाईनला आपण एक्स असं म्हणणार आहे. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा एक्स डबल डॅश. ना इथं आपण एक्स डॅश आणि एक्स डबल डॅशची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. काय आहे तर ती दिस सम विच इज आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा एक्स आय लॅमडा आय डॅश एक्स आय आणि एक्स डबल डॅशची टर्म काय आपली, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डबल डॅश एक्स आय. ओके, सो या 2 टर्म आपण इथे सबस्टिट्यूट केल्या. तर इथून समेशन
समेशन आपण जर कॉमन घेतले यातून आणि एक्स आयची टर्म, तर आतमध्ये काय राहील आपल्याला ब्रॅकेटमध्ये लॅमडा लॅमडा डॅश प्लस 1 मायनस लॅमडा लॅमडा आय डबल डॅश. ओके, तर ह्या टोटल टर्मला आपण म्यू आय म्हणू. ओके, सो आपलं इक्वेशन कसं होईल, एक्सप्रेशन summation I running from 1 to m mu I xi, where mu I is equals to lambda lambda I dash plus 1 minus lambda lambda I double dash, where I running from 1 to m. ओके, म्हणजेच आता आपल्याला काय दाखवायचं आहे, ही लाईन आहे ना 2 पॉईंट जोडणारी, एक्स लॅमडा एक्स डॅश प्लस 1 मायनस लॅमडा डबल एक्स डॅश. ओके, तर ती सेट सी मध्ये आहे असं दाखवणार आहे. म्हणजेच काय करणार आपण, हा पॉईंट्स म्हणजे काय आपला एक्स आहे, सॉरी एक्स कॅपिटल आहे, तर तो सेट सीमध्ये असं दाखवणार आहे. तर त्यासाठी काय दाखवायला लागणार आपल्याला, म्यू वाय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 अँड समेशन ऑफ ऑल म्यू वाय इज इक्वल्स टू 1. तर हे दाखवणार आपण. पण आपल्याला माहीत काय आहे, लॅमडा लाईज बिटवीन 0 अँड 1, सो लॅमडा इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. अँड सिमिलरली लॅमडा आय डॅश प्लस इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड लॅमडा आय डबल डॅश इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. From these two, we say that lambda I dash greater than equals to 0 and lambda I double dash also greater than equals to 0. So this total term is also greater than equals to 0. So mu y is equals to 0, greater than equals to 0 for each I. Now आपल्याला summation of mu y is equals to 1 दाखवायचे आहे. So consider summation I running from 1 to m mu y is equals to summation I running from 1 to m लॅमडा लॅमडा आय डॅश प्लस 1 मायनस लॅमडा लॅमडा आय डबल डॅश. ओके, सो समेशन आपली आयवरती रन होते, सो आपण कॉन्स्टंट कॉमन बाहेर काढू विच इज लॅमडा. सो आतमध्ये काय राहील, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डॅश प्लस 1 मायनस लॅमडा, हा पण कॉन्स्टंट आहे, तर तो त्याची सम काय राहील, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to m लॅमडा आय डबल डॅश. ओके, पण आपल्याला काय माहीत आहे, ही सम आहे ती इक्वल्स टू 1 आहे आणि ही सम ऑल्सो इक्वल्स टू 1. सो just substitute these values, we get lambda plus 1 minus lambda which is equals to 1. So this total term is equals to 1. ओके, तर आपला त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, x belongs to set C. म्हणजेच काय झालं, x will be the convex combination of vectors x1 to xm where x size belongs to C. X belongs to C. Thus for each pair of points x dash and x double dash in C, the line segment joining them is also contained in the set C. So set C is a convex set. Okay, next काय आपण डेफिनेशन्स पाहू का, हे हा थिरम आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट आपण काही डेफिनेशन पाहणार आहे. फर्स्ट डेफिनेशन काय आपली, कॉन्वेक्स हल. तर कॉन्वेक्स हल म्हणजे काय ते पाहू. द कॉन्वेक्स हल विच इज डिनोटेड बाय CX of the convex hull CX of any given set of points X is the set of all convex combination of the set of points from X. म्हणजेच काय तर कॉन्वेक्स हलमध्ये, कॉन्वेक्स हल असा सेट आहे की ज्याच्यामध्ये सर्व कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स असतील जे की आपल्याला एक्सच्या पॉईंट्सपासून भेटणार आहेत. ओके, सो कॉन्वेक्स हल म्हणजे काय तर, कॉन्वेक्स हल म्हणजे काय तर त्या सेटमध्ये ऑल कॉन्वेक्स कॉम्बिनेशन्स असतील जे आपण एक्समधील पॉईंट्स असतील त्यापासून बनवणार आहे. ओके, तर आपण दुसऱ्या आणखी एका भाषेत सांगू शकतो की द इंटरसेक्शन ऑफ ऑल कॉन्वेक्स सेट कंटेनिंग एक्स इन Rn इज कॉल्ड ऑल्सो ए कॉन्वेक्स सेट ऑफ एक्स. ओके, म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण कसं सांगू शकतो, विच इज इंटरसेक्शन ऑफ ऑल सेट विच कंटेन्स एक्स, म्हणजे अशा सेटचं इंटरसेक्शन की ज्याच्यामध्ये एक्स कंटेन होतोय. ओके, तर अशा सेटला आपण कॉन्वेक्स हल असं म्हणतोय. कॉन्वेक्स हल आपण कोणत्या साईनने डिनोट करतोय, तर एक्स. ओके, विच इज रिप्रेझेंटेड बाय दिस. ओके, म्हणजे आपण सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो, जर एक्स हा पॉईंट्स असेल Rn मधला,
तर त्याचं कॉन्वेक्स हल कसा असणार आहे आपला, इंटरसेक्शन ऑफ ऑल सेट्स विच आर WRI. पण हे WI म्हणजे काय, तर WI मध्ये कसे लिमिट्स असणार आहेत, WI हा आपला कॉन्वेक्स सेट असणार आहे की जो एक्स कंटेन करतोय. ओके, सो कॉन्वेक्स हल आपण सिम्बॉलिकली कसा दाखवणार, इफ एक्स कंटेनिंग RN देन कॉन्वेक्स हल ऑफ एक्स इज इक्वल्स टू इंटरसेक्शन ऑफ ऑल sets such as sets which are convex and which contains this element x. Okay, so if x containing W be a convex set, then convex hull is also containing this set W. Okay, so convex hull ची डेफिनेशन आपण आणखी एकदा पाहू. The convex hull is the intersection of all sets where intersection of all convex set containing x. Okay, म्हणजेच काय, if x containing RN then convex hull of that point x is equals to, convex hull आपण अशा या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो, इज इक्वल्स टू इंटरसेक्शन ऑफ ऑल सेट्स विच आर कॉन्वेक्स अँड विच ऑल्सो कंटेन्स दिस एलिमेंट एक्स. ओके, ही झाली आपली कॉन्वेक्स हलची डेफिनेशन. नेक्स्ट काय आहे तर कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन काय आपली, कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन. ओके, तर ती काय पहा, इफ द सेट एक्स कन्सिस्ट ऑफ फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स द कॉन्वेक्स हल ऑफ एक्स इज ए कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन. म्हणजेच कॉन्वेक्स असा कॉन्वेक्स हल की ज्याच्यामधले पॉईंट्स हे फायनाईट असतील. म्हणजे आपण कॉन्वेक्स हलच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं पहा, इफ एक्स कंटेनिंग RN then this convex hull is denoted by this symbol is equals to intersection of all sets which are convex. Okay, and which contains the elements x. पण हे x जर फायनाईट असतील, म्हणजे फायनाईट म्हणजे कसे असतील तर x इज इक्वल्स टू सम फायनाईट नंबर्स x1, x2 so on xn. ओके, तर अशा ह्याला सेटला आपण काय म्हणणार तर कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन. ओके, म्हणजेच काय, जर कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन इज ऑल्सो ए कॉन्वेक्स हल but the number of points in that set x is a finite. Okay, so the set of all convex combination of a finite number of points is called as a convex polyhedron spanned by these points. Okay, so convex polyhedron is a convex hull of set x which contains a finite number of points. म्हणजेच काय तर कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन हे आपले कॉन्वेक्स हलचाच एक भाग आहे, पण त्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतील. ओके, तर कॉन्वेक्स हलच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला अशी काही कंडिशन नाही एक्सवरती की ते फायनाईट असतील, पण कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉनमध्ये एक्स सेट एक्समधले एलिमेंट्स कसे असतील, फायनाईट असतील, म्हणजेच फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतील आपल्याकडे. ओके, तर ही झाली कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉनची डेफिनेशन. नेक्स्ट कोणती डेफिनेशन आहे तर कॉन्वेक्स कोन्स. ओके, सो नॉन एम्प्टी सबसेट C which is subset of RN is called a cone if for each x in C and lambda greater than 0 the vector lambda x is also belongs to that set C. Okay, सो कॉन्वेक्स कोनची डेफिनेशन काय आहे, जर आपल्याकडे एक नॉन एम्प्टी सबसेट असेल, नॉन एम्प्टी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कमीत कमी एक एलिमेंट असेल, म्हणजे ॲटलिस्ट वन एलिमेंट कंटेन्स इन द सेट C. ओके, सो ए नॉन एम्प्टी सबसेट C in RN is called a cone if for each x in C and lambda greater than 0 the vector lambda x is also belongs to that set C. Okay, and a cone is a called convex cone if it is a convex set. Okay, तर याच कोनला आपण कॉन्वेक्स कोन कधी म्हणणार जर तो एक कॉन्वेक्स सेट येत असेल तर. ओके, तर ही झाली आपली कॉन्वेक्स कोनची डेफिनेशन. ओके, तर आपण आज 3 डेफिनेशन कोणत्या पाहिल्या तर कॉन्वेक्स हल, कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन आणि कॉन्वेक्स कोन्स. म्हणजे कॉन्वेक्स हल म्हणजे काय, इट इज द इंटरसेक्शन ऑफ ऑल कॉन्वेक्स सेट विच कंटेन्स एक्स विच इज बिलॉंग्स टू
द सेट Rn. Okay. Yes. अँड कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन म्हणजे काय पाहिलं तर इफ द सेट एक्स कन्सिस्ट ऑफ फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स, म्हणजेच कॉन्वेक्स पॉलिहेड्रॉन इज ऑल्सो ए कॉन्वेक्स हल बट इट कंटेन्स finite number of points. That is, the set of all convex combination of a finite number of points is called as a convex polyhedron spanned by these points. And convex cone म्हणजे काय पाहिलं तर convex cone हा एक नॉन एम्प्टी सबसेट आहे C, in which if x belongs to C, then in which x belongs to C and for lambda greater than 0 implies that lambda x also belongs to that set C. तर अशा सेटना आपण काय म्हणणार कोन म्हणणार. आणि इफ ए कोन इज ए कॉल्ड कॉन्वेक्स कोन इफ इट इज ए कॉन्वेक्स सेट. ओके. सो असे एलिमेंटचा जर आपण सेट कन्सिडर केला की ज्याच्यामध्ये ऑल कोन्स आहेत आणि तो जर सेट कॉन्वेक्स असेल तर त्या सेटला आपण काय म्हणणार कॉन्वेक्स कोन. ओके. सो नेक्स्ट थेरम आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आज इथे आपण थांबूयात. ओके. थँक्यू.